हे बघा आपल्याकडे सध्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आपल्याकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा कळंबोली पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सदर भरती प्रक्रिया 11/2/2026 पासून सुरू असून त्या ठिकाणी रोज साधारण 1,500 ते 2,000 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाते. तर त्या अनुषंगाने दिनांक 9 तारखेला 9/3ला आपल्याकडे नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता उमेदवारांना बोलवलेलं होतं शारीरिक चाचणीसाठी. त्याप्रमाणे बरेच 1,000-1,500 मुलं आलेली होते. त्यांना आपण सुरुवातीला आतमध्ये त्यांचं प्रवेश देऊन त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांची छाती उंचीचं मोजमाप घेतलं जातं आणि त्यानंतर त्यांना जे पात्र होतील त्यांना आपण चेस्ट नंबर दिला जातो आणि त्यानंतर त्यांना त्यांची शारीरिक पडताळणी म्हणजे शारीरिक चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये रनिंग, गोळाफेक आणि रनिंगमध्ये 2 प्रकार असतात, 1600 मीटर आणि 100 मीटर. तर ती चाचणी घेतली जाते. तर त्याप्रमाणे हे बरेचसे विद्यार्थ्यांची मोजमाप चालू होतो. तर त्यामधील 4 विद्यार्थी हे आतमध्ये निवारा हॉलमध्ये बसलेले होते, ज्या ठिकाणी छाती उंची मोजली जाते. तर त्या ठिकाणी ते बसल्यानंतर थोड्या वेळाने ते उठून बाहेर निघून गेले, टॉयलेटला जातो म्हणून. आणि त्यानंतर ते बऱ्याच वेळाने आले. तर आल्यानंतर त्या ठिकाणी गोविंद झालटे म्हणून नावाचा एक शिपाई होता. त्याच्यावर इतर 2 अंमलदार सुद्धा ते लाईनमध्ये लावून घेण्याकरता त्यांची ड्युटी दिलेली होती. तर त्यांना त्याचं जरा संशय आल्यामुळे त्यांनी त्यांची तपासणी केली असता तर त्यांच्या पॅन्टमध्ये त्याला ते इंजेक्शन आढळून आलं, की जे इंजेक्शन इकडे त्यांच्यासोबत ठेवायचं काही कारणच नव्हतं त्यांनी त्यांच्यासोबत ठेवायला. तर त्याबाबत त्यांना विचारलं असतं का, तर ते काही म्हणजे व्यवस्थित आवडीची उत्तरं द्यायला लागले, काहीतरी नाही असंच आहे, माझं नाही आहे वगैरे. परंतु त्या गोष्टी त्यांच्या आमच्या लक्षात आलं, की त्यांनी काहीतरी उत्तेजक द्रव्य घेण्याच्या उद्देशाने त्यांनी ते त्यांच्यासोबत ठेवलेलं होतं. मग त्याप्रमाणे त्यांनी जो काहीतरी गैरप्रकार केलेला होता किंवा नियमाच्या विरुद्ध त्यांनी गोष्ट करून त्याचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध कळंबोली पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा.